गया तो गल्ला सुना गया। आप लड़ने आ गया तो गल्ला सुना गया। तुम्ही जो आता प्रीमध्ये व्हिडिओ पाहिला तो क्रिएट करून अगदी सोपा आहे। सर्व एडिटिंग तुम्हाला आपण व्हिडिओमध्ये सांगितलं आहे। चॅनलवरती कोणी नवीन आलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। हा व्हिडिओ क्रिएट करण्यासाठी कॅपकट तुम्हाला ते ओपन करून घ्यायचं आहे। कॅपकट तुम्ही ते ओपन केल्यानंतर सिम्पली तुम्हाला न्यू प्रोजेक्ट ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला तुमचा फोटो सिलेक्ट करून इथून ॲड करायचा आहे। फोटो ॲड केल्यानंतर खाली थोडे ते स्क्रोल केल्यानंतर रेशोचं ऑप्शन मिळून जाईल त्यावरती क्लिक करून 9.16चा बॉक्स सिलेक्ट करून बरोबरच्या नवरती क्लिक करायचं। त्याच्यानंतर हा फोटो आपला इथे नीट नाही बसला तर तो सेट करण्यासाठी त्याच फोटोवरती क्लिक करून 2 बटन इथून सेट करायचं आहे। इथून हा फोटो सेट झाल्यानंतर खाली ते ओव्हरलेचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं। पुन्हा ॲड ओव्हरलेचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे आणि सिम्पली आपला बीटमार्क व्हिडिओ येते ॲड करायचा आहे। हा बीटमार्क व्हिडिओ येते तुम्ही ॲड केल्यानंतर त्याच व्हिडिओवरती क्लिक करायचं आहे। खाली थोडं ते स्क्रोल करून हे तुम्हाला एक्स्ट्रा कोडचं ऑप्शन मिळून जाईल। सिम्पली त्यावरती क्लिक करायचं आहे। त्याच्यानंतर ह्या फोटोवरती क्लिक करू। ह्याच्या फोटोची लेंथ असेल जेवढे हे सॉन्ग आहे तिथपर्यंत न्यायची। नेल्यानंतर आता सिम्पली आपल्याला काय करायचं, हा जो बीट मॉड्यूल आहे ना त्यामध्ये आपण बीट दिलेले आहेत 1 2 3 अशा बीट आहेत। ह्या बीट आपल्या जेथून चेंज होतील तिथून हा जो फोटो असेल तिथून स्पीड करायचा आहे। पहिली बीट पाहिजे कुठे चेंज होते इथून चेंज होते अशा, ठीक आहे। तर ह्याच फोटोवरती क्लिक करून पहिला ऑप्शन स्प्लिटचा आहे त्यावरती क्लिक करूया। ह्याच्या पुढची बीट आपली इथे चेंज होते ह्याच फोटोवरती क्लिक करून तिथून स्प्लिट करूया। अशा प्रकारे हा जो फोटो असेल तो शोच्या बीटमार्कपर्यंत तुम्हाला स्प्लिट करत न्यायचा आहे। तर मी काय करतो इथून फोटो स्प्लिट करून घेतो। येथून बघू शकाल की सर्व फोटो इथून स्प्लिट केल्यानंतर सिम्पली आपले हे जे ट्रान्झॅक्शन असेल त्यावरती क्लिक करायचं आहे। त्याच्यानंतर पहिलं ट्रेंडिंगमध्ये तुम्हाला एक इफेक्ट मिळून जाईल ते लुमिन फ्लॅशचा किंवा लाईट इफेक्टमध्ये इथं मिळून जाईल। सिम्पली हा जो वेट असेल तो स्लाइड करायचा आहे आणि ह्याची खालची लेंथ असेल जी संपूर्ण कमी करून टाकायची नाही एकदम अप्लाइड ऑलचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे। त्याच्यानंतर हा जो आपला पहिला फोटो असेल त्यावरती क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर खाली तुम्हाला ॲनिमेशनचं ऑप्शन आहे 2 नंबरला त्यावरती क्लिक करून हे तुम्हाला कंबोच्या ऑप्शनमध्ये यायचं आहे। यामध्ये तुम्हाला एक इफेक्ट मिळून जाईल डिस्टो राईटचा इथून स्लाइड करायचं आहे। पुन्हा आपल्या त्याच्या पुढच्या फोटो सिम्पली कंबोमधला झूम 1चा इथून इफेक्ट स्लाइड करून द्यायचं आहे। पुन्हा आपल्या त्याच्या पुढच्या फोटो कंबोमधला स्प्लायनामा 1चा इथं इफेक्ट स्लाइड करायचं आहे। पुन्हा आपल्या त्याच्या पुढचा हा फोटो आहे त्या फोटो सिम्पली आपल्या कंबोमधला स्प्लायनामा 2चा इथून इफेक्ट स्लाइड करायचं आहे। पुन्हा आपल्या त्याच्या पुढच्या फोटो सिम्पली कंबोमधला डिस्टो राईटचा इथून एक स्लाइड करून द्यायचा आहे। पुन्हा आपल्या त्याच्या पुढच्या फोटो सिम्पली कंबोमधला स्ट्रेच अँड डिस्टोचा जो वेड असेल इथून स्लाइड करायचा आहे। पुन्हा आपल्या त्याच्या पुढच्या फोटो सिम्पली कंबोमधला डिस्टो अँड स्ट्रेचचा जो वेड असेल इथून स्लाइड करायचा आहे। पुन्हा आपल्या त्याच्या पुढच्या फोटो सिम्पली कंबोमधला स्लाइड अँड वेवचा जो वेड असेल इथून स्लाइड करायचा आहे। पुन्हा आपल्या त्याच्या पुढच्या फोटो सिम्पली कंबोमधला वेव अँड स्लाइडचा जो वेड असेल इथून स्लाइड करायचा आहे। पुन्हा आपल्याला त्याच्या पुढच्या फोटो सिम्पली कंबोमधला स्प्लायनामा 1चा इथं एक स्लाइड करायचा आहे। पुन्हा त्याच्या पुढच्या फोटो सिम्पली कंबोमधला स्प्लायनामा 2चा इथं एक स्लाइड करायचा आहे। पुन्हा आपल्या त्याच्या पुढचा हा फोटो आहे त्या फोटो सिम्पली कंबोमधला डिस्टो राईटचा जो वेड असेल इथून स्लाइड करायचा आहे। आणि पुन्हा त्याच्या पुढचा हा फोटो आहे त्या फोटो सिम्पली आउटमधला ब्लॅक होलचा जो वेड असेल इथून स्लाइड करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचा आहे। आणि त्याच्या पुढच्या फोटो सिम्पली आपल्याला आहे ना आता इनमधला ड्रॉप डाऊनचा जो वेड असेल इथून स्लाइड करायचा आहे। पुन्हा आपल्या त्याच्या पुढच्या फोटो सिम्पली इनमधला स्पेंडिंगचा जो वेड असेल इथून स्लाइड करायचा आणि बरोबरच्या नवरती क्लिक करायचा आहे। पुन्हा आपल्या त्याच्या पुढच्या फोटो सिम्पली आपल्या इनमधला क्रॉस सेकचा जो वेड असेल इथून स्लाइड करून बरोबरच्या नवरती क्लिक करायचं आहे। पुन्हा आपल्या त्याच्या पुढच्या फोटो सिम्पली आपल्या इनमधला ऊसचा जो वेड असेल इथून स्लाइड करून बरोबरच्या नवरती क्लिक करायचं आहे। पुन्हा त्याच्या पुढच्या फोटो सिम्पली आपल्या इनमधला सेक्स स्लाइड हा जो वेड असेल इथून स्लाइड करून बरोबरच्या नवरती क्लिक करायचं आहे। पुन्हा आपल्या त्याच्या पुढच्या फोटो सिम्पली आपल्या इनमधला स्पेंडिंगचा जो वेड आहे तो इथून स्लाइड करून बरोबरच्या नवरती क्लिक करायचं आहे। इथून हे सर्व इफेक्ट दिल्यानंतर फोटोला सिम्पली पहिल्या जो यायचं आहे आणि तुम्हाला खाली इफेक्टचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं। पुन्हा व्हिडिओ ॲक्टवरती क्लिक करून इथून मला इंट्रो अँड आउटरोमध्ये यायचं आहे। यामध्ये मग एक इफेक्ट मिळून जाईल डायमंड झूमचा इथून स्लाइड करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे। आणि ह्या जे इफेक्टची लेंथ असेल पहिल्या फोटोपासून सिम्पली हा जो आपला 3 सेकंदाचा तिथला फोटो तिथपर्यंत आणून ठेवायची। आणल्यानंतर ॲडजस्ट वरचं ऑप्शन आहे खाली त्यावरती क्लिक करून स्पीड दाखवून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे। पुन्हा पहिल्या यायचं आहे व्हिडिओ ॲक्टवरती क्लिक करून डेकोरच्या ऑप्शनमध्ये यायचं आहे। ते डेकोरच्या ऑप्शनमध्ये आल्यानंतर यामध्ये मग इफेक्ट मिळून जाईल बटरफ्लाय इथून स्लाइड करायचं आहे आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे। त्याच्यानंतर सिम्पली आपल्याला आता काय करायचं आहे, हा जो आपला आहे ना 4 सेकंदात तिथला फोटो जिथं आपण स्प्लिट केला तिथे यायचं आणि व्हिडिओ ॲक्टवरती क्लिक करून तुम्हाला सिम्पली
पार्टीच्या ऑप्शनमध्ये आल्यानंतर यामध्ये मग इफेक्ट म्युझिक सेक नावाचं तेव्हा सिलेक्ट करायचं आहे. तर सिम्पली सिलेक्ट केल्यानंतर बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आणि ह्याच्यापेक्षा लेंथ तसं 4 सेकंदाच्या फोटोपासून शेवटच्या फोटोपर्यंत न्यायची. नेल्यानंतर ॲडजस्टचं ऑप्शन आहे खाली, त्यावरती क्लिक करून स्पीड आणि इंटेन्सिटी 15-15 ठेवून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर सिम्पली हा जो आपला 4 सेकंद तिथला फोटो तिथेच यायचं आहे पुन्हा आणि व्हिडिओ ॲक्टवरती क्लिक करून पुन्हा आपल्या पार्टीच्याच ऑप्शनमध्ये यायचं आहे. यामध्ये आल्यानंतर तुम्हाला इफेक्ट मिळून जाईल ब्लॅक फ्लॅश 2चा, इथून सिलेक्ट करायचं बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. ह्या सुद्धा इफेक्टची लेंथ 4 सेकंदापासून शेवटच्या फोटोपर्यंत ठेवायची. ठेवल्यानंतर सिम्पली आपल्याला हा जो आपला आहे ना, इथून बघू शकाल 5 सेकंद आहे तिथला फोटो आहे तिथे यायचं आहे अशा प्रकारे. येत त्यानंतर आहे ना सिम्पली आपल्या खाली इथे बॉडी इफेक्टचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे. बॉडी इफेक्टच्या ऑप्शनवरती क्लिक तुम्हाला सिम्पली ह्या ऑप्शनमध्ये आल्यानंतर तुम्हाला हा जो व्हिडिओ आहे इथून सिलेक्ट करायचा आहे. हे इफेक्टचं नाव तुम्हाला आपण वरती दिलं आहे. इथून हा इफेक्ट सिलेक्ट केल्यानंतर बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आणि ह्याच्या इफेक्टची लेंथ असेल 5 आणि 6 सेकंद तिथले जे दोन्ही फोटो आहेत त्या दोन्ही फोटोला ठेवायचे. ठेवल्यानंतर सिम्पली हा जो आपला आहे ना 8 सेकंद तिथला फोटो आहे तिथे यायचं आणि इथं तुम्हाला व्हिडिओ एडिटचं ऑप्शन आहे खाली, त्यावरती क्लिक करूया तुम्हाला सिम्पली मोशनच्या ऑप्शनमध्ये यायचं आहे. यामध्ये आल्यानंतर तुम्हाला एक इफेक्ट मिळून जाईल सिम्पली अशा प्रकारे. येत त्यानंतर हा जो आपला आहे ना 4 स्टेप अनफोल्डचा सिलेक्ट करा अशा प्रकारे आणि सिम्पली बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आणि ह्याच्यापेक्षा लेंथ असेल 8 सेकंदाच्या तिथला फोटो, 9 सेकंदाच्या आणि 10 सेकंद तिथले जे तिन्ही फोटो असतील तर तिन्ही फोटोला ह्याच्यापेक्षा लेंथ असेल ती ठेवायची. ठेवल्यानंतर सिम्पली आपल्याला आता काय करायचं, हा जो 12 सेकंद आहे तिथला फोटो जिथं पण स्प्लिट केला आहे तिथे यायचं आणि बॉडी इफेक्टच्या ऑप्शनवरती क्लिक करून ट्रेंडिंगमध्ये किंवा तुम्हाला सिम्पली क्लोनच्या ऑप्शनमध्ये एक इफेक्ट मिळून जाईल ग्लोइंग बबल्स, इथून सिलेक्ट करायचं आहे. सिलेक्ट केल्यानंतर बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आणि ह्याच्यापेक्षा लेंथ असेल 12, 13 आणि 14 सेकंद तिथले जे तिन्ही फोटो आहेत त्या तिन्ही फोटोला ठेवायची लेंथ. ठेवल्यानंतर हा जो व्हिडिओ असेल इथून आपला क्रिएट होऊन जाईल. तर हा जो पण व्हिडिओ क्रिएट केला आहे तो सेव्ह करण्यासाठी वरतीचा एक्सपोर्टचा ऑप्शन आहे, सिम्पली त्यावरती क्लिक करायचं आहे आणि इथं तुमचा जो व्हिडिओ असेल इथून एक्सपोर्ट होऊन जाईल.